नमस्कार भक्तांनो. श्रीहरी विष्णूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजचा दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. आज आहे कामिका एकादशी. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील ही एकादशी म्हणजेच कामिका एकादशी. आजच्या दिवशी भगवान विष्णूंची श्रद्धेने पूजा, नामस्मरण, उपवास आणि दानधर्म करण्याची परंपरा आहे. पण कामिका एकादशीचे महत्त्व नेमके काय आहे? ही एकादशी का पाळली जाते? या दिवशी काय करावे, काय टाळावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी या दिवसाचा संदेश काय आहे? चला आजच्या या विशेष व्हिडिओमधून जाणून घेऊया. कामिका एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगामध्ये प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात. शुक्ल पक्षातील एकादशी आणि कृष्ण पक्षातील एकादशी. अशा प्रकारे वर्षभरात साधारणपणे 24 एकादशी येतात. अधिक मास असल्यास त्यांची संख्या वाढू शकते. आजची एकादशी म्हणजे श्रावण कृष्ण पक्षातील कामिका एकादशी. 2026 मध्ये मुंबईसाठी कामिका एकादशीचे व्रत 9 ऑगस्ट रोजी आहे. पंचांगानुसार एकादशी तिथी 8 ऑगस्ट दुपारी सुरू होऊन 9 ऑगस्ट सकाळी संपते. त्यामुळे आजच्या दिवशी कामिका एकादशीचे व्रत केले जाते. एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व. एकादशी म्हणजे चंद्रमासातील 11वी तिथी. परंपरेनुसार हा दिवस मन, इंद्रिये आणि आहार यांच्यावर संयम ठेवण्याचा दिवस मानला जातो. उपवास म्हणजे फक्त अन्न न खाणे नाही. उपवासाचा खरा अर्थ आहे देवाच्या अधिक जवळ जाणे, मनातील नकारात्मक विचार कमी करणे, राग कमी करणे, लोभ कमी करणे, अहंकार सोडणे आणि भगवान विष्णूंच्या नामस्मरणामध्ये मन रमवणे. म्हणूनच एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नसून आत्मचिंतनाचा दिवस आहे. कामिका एकादशीची कथा आता जाणून घेऊया. कामिका एकादशीशी संबंधित पौराणिक कथा. प्राचीन काळात एका गावामध्ये एक बलवान पण स्वभावाने कठोर मनुष्य राहत होता. त्याच्याकडून एका प्रसंगी मोठी चूक घडली. त्या चुकीमुळे त्याच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण झाली. आपल्या चुकीचे प्रायश्चित्त कसे घ्यावे याचा तो विचार करू लागला. त्याने एका ऋषींची भेट घेतली. त्याने ऋषींना विचारले, माझ्याकडून पाप घडले आहे, मला त्यातून मुक्ती कशी मिळेल? ऋषींनी त्याला भगवान विष्णूची भक्ती करण्याचा आणि एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळण्याचा मार्ग सांगितला. त्यांनी सांगितले, मनापासून केलेली प्रार्थना, संयम, दान आणि भगवान विष्णूंचे नामस्मरण मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडवू शकते. त्या मनुष्याने श्रद्धेने कामिका एकादशीचे व्रत केले, भगवान विष्णूंची पूजा केली, रात्रभर जागरण केले आणि मनापासून प्रार्थना केली. हळूहळू त्याच्या मनातील अपराधीपणा कमी झाला. त्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन झाले. ही कथा आपल्याला एक अतिशय सुंदर संदेश देते. चूक झाली तर निराश होऊ नका. पश्चात्ताप करा, सुधारण्याचा प्रयत्न करा आणि चांगल्या मार्गावर चला. कामिका एकादशीला काय करावे? या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. घरातील देवघर स्वच्छ करावे. भगवान विष्णूंच्या प्रतिमेसमोर दिवा लावावा. शक्य असल्यास पिवळी फुले अर्पण करावीत. तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे. आपण म्हणू शकता, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र श्रद्धेने जपावा. भगवद्गीतेचे पठण करावे. विष्णू सहस्रनाम ऐकावे किंवा म्हणावे. आणि शक्य असल्यास गरजू व्यक्तीला अन्न, वस्त्र किंवा आपल्या क्षमतेनुसार दान करावे. उपवास कसा करावा? प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते. काही भक्त पूर्ण उपवास करतात, काही जण फळाहार करतात, काही जण दूध किंवा उपवासाचे पदार्थ घेतात. आरोग्याच्या कारणास्तव उपवास करणे शक्य नसेल तर स्वतःला त्रास देणे आवश्यक नाही. श्रद्धा आणि संयम महत्त्वाचा आहे. उपवासाचा उद्देश शरीराला त्रास देणे नसून मनाला शिस्त लावणे हा आहे. एकादशीच्या दिवशी धान्य आणि तांदूळ टाळण्याची धार्मिक परंपरा आहे. तुमच्या कुटुंबातील किंवा संप्रदायातील प्रचलित पद्धतीनुसार व्रत पाळावे. या दिवशी काय टाळावे? एकादशीच्या दिवशी केवळ आहारावर नियंत्रण ठेवणे पुरेसे नाही. आपल्या विचारांवरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनावश्यक राग टाळा. कोणाची निंदा करू नका. खोटे बोलणे टाळा. कोणाला दुखावू नका. मनामध्ये द्वेष ठेवू नका. वाईट विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. कारण देवाची पूजा करण्यापेक्षा
देवाने सांगितलेल्या चांगल्या मार्गाने चालणे अधिक महत्त्वाचे आहे. भगवान विष्णू आणि एकादशी. भगवान विष्णू हे सृष्टीचे पालनकर्ते मानले जातात. त्यांचे स्वरूप आपल्याला संतुलन आणि संरक्षणाचा संदेश देते. विष्णू भक्तीसाठी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भक्त आपले मन सांसारिक विषयांपासून थोडे दूर करून भगवंताच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच एकादशी म्हणजे मनाची स्वच्छता, विचारांची शुद्धता, आहारावर संयम आणि भगवंताचे स्मरण. आजचा विशेष आध्यात्मिक संदेश. आपल्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात. पैशांची चिंता असते, नोकरीची चिंता असते, व्यवसायाची चिंता असते, कुटुंबातील समस्या असतात, आरोग्याची चिंता असते. कधीकधी आपल्याला वाटते देव माझे ऐकत नाही. पण भक्तांनो, देवाकडे प्रार्थना करण्याचा अर्थ फक्त आपली इच्छा पूर्ण व्हावी असा नसतो. कधीकधी आपण देवाकडे शक्ती मागायला हवी. देवा, माझ्या अडचणी दूर कर. यासोबतच देवा, त्या अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मला दे, अशीही प्रार्थना करा. एकादशीचा खरा अर्थ. एकादशी आपल्याला शिकवते, थांबा, स्वतःकडे पहा, आपल्या चुका ओळखा, मन शांत करा. आपल्या कुटुंबाला सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभो. कामिका एकादशीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. जय श्री हरी.